कोल्हापुरात पुराच्या पाण्यातून भर पावसात रुग्णाला बोटीतून आणत रुग्णाचा जीव वाचवण्यात आला। करवीर तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या एका रुग्णाला मध्यरात्री हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला। सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे यांच्या मदतीनं केडीआरएफनं बोटीतून रुग्णाला कोल्हापुरात आणले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। भामरागड तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली। जिल्ह्यातल्या उत्तर आणि दक्षिण भागातून नदी नाल्यांच्या वेढ्यातून बचाव पथकांनी नागरिकांची सुखरूप सुटका केली। यवतमाळमध्ये नाल्याच्या पुरातून बैलगाडी नेताना चालकाच्या अंगलट आलं। उमरी कोपेश्वर ते झापरवाडी मार्गावर नाल्याच्या पुलावर ही घटना घडली। बैलगाडी मागे एक गाय आणि गोऱ्हा बांधला होता, मात्र पाण्याच्या प्रचंड प्रवाहात बैलगाडीसह सगळेच वाहून गेले। बैलाच्या मदतीनं चालक बाहेर आला, तर बैलगाडीला बांधलेले गाय आणि गोऱ्हा वाहून गेले। यवतमाळमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळाली, यामुळे लोकांना छत्री रेनकोट घालूनच घराबाहेर पडावं लागतं। तर नाले तुडुंब भरल्याने रस्त्यांवर पाणी आले, तसंच रस्त्यावरचं खोदकाम आणि ठिकठिकाणच्या खड्ड्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतो। धुळ्यातल्या मालनगावच्या धरण क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली, यामुळे कान नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतो। तर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सांगलीत प्रशासनाकडून कृष्णा नदी पात्रात मॉकड्रिल घेण्यात आलं। आर्मी, एनडीआरएफ आणि पोलिसांच्या एकत्रित पथकांनी थेट कृष्णा नदीच्या पूरबाधित क्षेत्रामध्ये बचाव कार्याची प्रात्यक्षिकं केली आहेत। ठाणे महापालिकेच्या आपत्ती दलाची टीम पुण्याला रवाना झाली। पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्देशानुसार ही टीम रवाना झाली। यामध्ये कार्यकर्त्यांसोबतच सफाई साहित्याचा देखील समावेश आहे। मुंबईमध्ये पुढच्या 24 तासामध्ये मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। मुंबई शहरासह उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। उपनगरात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती। सोलापुरात माळशिरस तालुक्याच्या नीरा नदीवरच्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेला। शासनानं काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून बंधाऱ्यावरचा भराव आणि रस्त्याचं काम केलं होतं, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तो भराव वाहून गेल्याचा आरोप ठाकरे गटाने केला। उल्हासनगर जवळच्या म्हारळ गावामध्ये भूस्खलन होऊन घरं कोसळली। सुदैवानं घरात त्यावेळी कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली, मात्र संपूर्ण संसार उघड्यावर आला। या घटनेनंतर तहसीलदार आणि ग्रामपंचायतीची कुठलीच यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे। पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत असा हल्ला अमित शहांनी चढवला होता। त्याला तडीपार व्यक्ती देशाचा गृहमंत्री झाला अशा शब्दात पवारांनी पलटवार केला। तडीपार व्यक्ती देशाचा गृहमंत्री झाला या शरद पवारांच्या विधानावरून भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आक्रमक झाले। सुप्रीम कोर्टानं अमित शहांना निर्दोष ठरवले, त्यामुळे केलेल्या खोट्या आरोपांसाठी पवारांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। परभणीमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार पक्षात प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बाबाजानी अजित पवार गटात गेले होते। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ते शरद पवार गटात परतले। वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर अजित पवारांनी ट्विट करत उत्तर दिलं। चालू आर्थिक वर्षामध्ये योजनेसाठी 35,000 कोटी रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे योजनेसाठी पैसा कुठून आणणाऱ्या प्रश्नच उद्भवत नसल्याचं अजित पवार म्हणाले। नांदेड देगलूर काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी माध्यमांचे कॅमेरे पाहून पळ काढला। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप जितेश अंतापूरकर यांच्यावर आहे। 4 दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाणांची भेट घेतली, त्यामुळे ते भाजपत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू। कोल्हापुरातले खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांमध्ये हाणामारी झाली। पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या समोरच कोल्हापुरात एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत त्यांनी मारहाण केली। दोन्ही नेत्यांच्या गाड्या पार्किंग करत असताना एकमेकांना घासल्यामुळे त्यांच्यात वाद झाला। बीडमध्ये शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत वीजच गायब झाली। शासकीय विश्रामगृहात त्यांची पत्रकार परिषद सुरू होती। नेमक्या त्याच वेळी वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला। त्यानंतर काही वेळात वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला। सरकारने लाडकी सून योजना सुरू करावी अशी मागणी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे यांनी केली। ही योजना आली तर सुनांचं नशीब उजळेल, तसंच या योजनेला राज्यासह जगातल्या सगळ्याच महिलांची संमती राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जळगावात शेतकऱ्यांच्या कार्यशाळेमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांनी संताप व्यक्त करत
संचालक मंडळाला घरचा आहेर दिला. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यानं गुलाबराव पाटलांनी त्यांना धारेवर धरलं. येत्या 6 महिन्यात हा प्रश्न सुटला नाही तर ठीक, नाही तर राजीनामा द्यायच्या तयारीत राहा असं त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी आहे असा दावा शरद पवारांनी केला. मात्र त्यासाठी एकत्र लढावं लागेल असा सल्ला त्यांनी दिला. तर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करताना मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा निर्णय मुंबईत घेतला ही चूक झाल्याचं त्यांनी कबूल केलं. मनोज जरांगेंच्या मागणीवर शरद पवारांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर केली. आरक्षण प्रश्न सुटावा हा आमचा आग्रह असून ज्या घटकातून प्रश्न सुटणार असेल त्यांना बोलवा. सुसंवादाची आणि चर्चेची आमची भूमिका असल्याचं पवारांनी म्हटलं. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आरक्षणासंदर्भात मध्यमार्ग सांगितल्याचा गौप्यस्फोट शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. तर 4 महिन्यात आरक्षणासंबंधी कुणासोबत चर्चा झाली ते किमान विरोधी पक्षनेत्यांना तरी सांगा अशी विनंती आपण सरकारला केल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं. सर्व पक्षांनी एकत्र बसून आरक्षणावर तोडगा काढावा असं आवाहन खासदार उदयनराजेंनी केले. त्यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. राज्यातले सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत, त्यांनी चर्चा करावी तसंच कुणीही राजकारण करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं. मुंबईकरांना स्वाईन फ्लूनं विळखा घातलाय. रोज रुग्णालयात 20 ते 25 रुग्णांची नोंद होते. हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. उल्हासनगरच्या भाटिया चौक ते कुर्ला कॅम्प परिसरातल्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतोय. रस्त्यावर जवळपास 8 ते 10 फूट लांबीचे खड्डे पडलेत. खड्ड्यांमुळे या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागतात. साताऱ्यातल्या ठोसेघर धबधब्याकडे जाणारा घाट रस्ता खचलाय. बोर्णे गावाजवळ मोठ्या प्रमाणात हा घाट रस्ता खचल्यानं वाहतुकीसाठी तो धोकादायक बनलाय. तरीही पर्यटकांची जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून वाहतूक सुरूच आहे. साताऱ्याच्या महाबळेश्वरमधल्या तापोळा देवळी रोडवर पुलाला अचानक भला मोठा खड्डा पडला. त्यामुळे कार खड्ड्यात अडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जेसीबीनं खड्ड्यात अडकलेल्या कारला बाहेर काढण्यात आलं. वाशिमच्या राजुरा इथल्या स्मशानभूमीसह रस्त्याची दुरवस्था झाली. पावसाळ्यात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चिखलमय होतो. तर स्मशानभूमीचे 3 शेड सुद्धा जीर्ण झाले. त्यामुळे नवीन शेड बांधावं तसंच रस्ते काम करण्याची मागणी ग्रामस्थ करतात. नाशिकच्या सिटी रिंग बस चालकांनी कालपासून बेमुदत संप पुकारलाय. त्यामुळे शहराची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. मूळ वेतनासह 12,000 रुपयांची वाढ आणि इतर मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारला. त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये मोर्चा काढण्यात आला. इथल्या ट्रामा सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून रुग्ण आणि गरोदर महिलांची सतत गैरसोय होते. या विरोधात राजकीय संघटनांसह भिगवणवासियांनी मोर्चा काढला. जळगावात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी छत्री मोर्चा काढलाय. जुनी पेन्शन सुरू करा या मागणीसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी मोर्चा काढला. यात मोठ्या संख्येनं शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुरुड स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असेल तर हार्बर रेल्वेवर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक असणार आहे. वेटिंग तिकिटावर रेल्वेच्या आरक्षित डब्यात चढल्यास खाली उतरवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. गेल्या महिन्याभरात 1.5 लाख प्रवाशांकडून कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळातही ही कारवाई सुरू राहणार असल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं. येवला तालुक्यातल्या कोथिंबीरीला कवडी मोल भाव मिळतोय. त्यामुळे राजापूरमधल्या शेतकरी विठ्ठल वाघ यांनी कोथिंबीर पिकावरून नांगर फिरवला. 1 एकर कोथिंबीरीचं पीक 7 ते 8 हजारांना व्यापारी घेत असल्यानं त्यांना हा भाव परवडत नाहीये. त्यामुळे निराशेतून त्यांनी हे पाऊल उचललं. वादग्रस्त आयएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता आहे. पिंपरीतल्या थर्मोवेरिटा कंपनीनं 2,72,000चा कर भरलेला नाहीये. त्यामुळे आधीच जप्तीची कारवाई केलेल्या कंपनीचा आता लिलाव होऊ शकतो. पुण्यामध्ये बनावट आयएस अधिकाऱ्यांची बातमी समोर येते. रेणुका ईश्वर कर्नुरे यांनी आयएस असल्याचं सांगत पुण्यातल्या बडकी परिसरातल्या अनेकांची लाखो रुपयांना लूट केल्याचं समोर आलं. रेणुका कर्नुरे परिसरातल्या अनेक महिलांना व्याजाने पैसे देऊन दरमहा 10% पैसे उकळत असल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं. शिवनेरी किल्ल्यावरच्या तटबंदीचा काही भाग कोसळलाय तर किल्ल्यावरचा कडा कोसळण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन जुन्नर वन विभागाने केलं.
गडचिरोलीमध्ये अतिदुर्गम भागामध्ये आशा वर्कर धोकादायक प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आला। स्वयंसेविका सुजाता पुंगाटी आपल्या छोट्या बाळाला घेऊन तुडुंब भरलेल्या नाल्यातून नावेने प्रवास करत होत्या। दुर्गम भागात आरोग्याच्या सुविधा नसताना आशा स्वयंसेविका सेवाभावाने काम करत असताना पाहायला मिळतात। शेतीकाम करताना घसरून पडलेल्या जखमी वडिलांना कावड करून मुलांना 8 किलोमीटरवरच्या रुग्णालयात नेले। गडचिरोलीच्या भामरागडच्या अतिदुर्गम भटकार गावातली ही घटना आहे। मुसळधार पावसासह महापूर आणि त्यात रस्तेही बंद, यामुळे वडिलांना रुग्णालयात नेण्याचा प्रश्न मुलगा पुसू याच्या समोर होता। सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे। बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे तळ कोकणात मूर्तिकारांकडून गणरायाच्या मूर्तीला आकार देण्यात येतो। संपूर्ण कोकण गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज आहे। जळगावच्या नशिराबाद टोलनाका इथं वाघाच्या तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली। 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। या 2 महिलांचा देखील समावेश आहे। त्यांच्याकडून वाघाची कातडी, 5 मोबाईल, 2 दुचाकी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। उरणमधल्या 20 वर्षीय तरुणीवर वार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या तरुणीचा मृतदेह पनवेल रेल्वे स्टेशन लगतच्या झुडपात आढळला। ही हत्या दाऊद शेख याने केल्याचा संशय व्यक्त केला जातो। त्यानुसार उरण पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अनेक जणींना लग्नाच्या जाळ्यात ओढून आर्थिक गंडा घालणारा नवा लखोबा लोखंडे सध्या नालासोपाऱ्यात अवतरला। तब्बल 25 लग्न करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। फिरोज नियाज शेख असे या लुटारू लखोबाचं खरं नाव आहे। 2023 मध्ये 6 वेळा तो जेलमध्ये जाऊन आला होता। पाकिस्तानला जाऊन आलेल्या महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली। ठाण्यातल्या या महिलेनं पाकिस्तानला जाऊन निकाह केला होता। बनावट कागदपत्राद्वारे पासपोर्ट बनवून ती पाकिस्तानला गेली होती। रत्नागिरीमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली। परवानगी नसतानाही गर्भपात करत असल्यानं अनंत शिगवण या डॉक्टरवर कारवाई केली आहे। टीआरपी या भागातल्या साई हॉस्पिटलमध्ये हा डॉक्टर कार्यरत होता। कल्याण पूर्वेतल्या एका तोतया पोलिसाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस असल्याचं सांगून दुकानदारांना नितीन बोराडे हा तोतया लुटत होता। उच्च शिक्षित बोराडे लोकांना गंडा घालायचा, त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा सध्या शोध सुरू आहे। अमरावतीमध्ये टायर गोडाऊनला भीषण आग लागली। नवसारी मार्गावरच्या ट्रान्सपोर्ट नगरीतली घटना आहे। त्यात लाखोंचे टायर जळून खाक झाले। तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। कल्याणच्या बैल बाजारमध्ये भर रस्त्यामध्ये सिलेंडरने अचानक पेट घेतला। चहावाल्याने गॅस सिलेंडर बाहेर रस्त्यावर ठेवला असताना अचानक सिलेंडरला आग लागली। यावेळी उपस्थितांनी सिलेंडरवर पाणी टाकून आग आटोक्यात आणली। बदलापूरमध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटली आहे। शहरातल्या मांजर्ली परिसरातली ही घटना आहे। पोखलेंचा धक्का लागल्यानं पाईपलाईन फुटून गॅस बाहेर आला। तातडीनं महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी येऊन ही गॅस लाईन बंद केली। त्यानंतर दुरुस्ती काम करण्यात आलं। अकोल्यातल्या महान जवळच्या सारकिन्ही गावामध्ये एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये नाग सापडला। 8 दिवसापासून विहिरीत पडलेल्या नागाला सर्पमित्राने जीवदान दिले। 6 फूट लांबीच्या नागाला जंगलात सोडण्यात आलं। नाशिकच्या मालेगाव पाटणे फाट्यावर बस आणि कंटेनरचा अपघात झाला। यात 10 ते 12 प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे। त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भारतीय नेमबाज मनू भाकरची आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम लढत आहे। 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मनू भाकर पोहोचली। सातत्यपूर्ण कामगिरी करत पात्रता फेरीत तिनं 3रं स्थान पटकावलं। अव्वल 8 नेमबाज अंतिम लढतीसाठी पात्र ठरत आहेत। त्यात मनू 3ऱ्या स्थानी। पॅरिसमध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन होतंय। पॅरिसच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला ऑलिम्पिक हाऊस मिळाले। भारतीय संस्कृती जगापर्यंत पोहोचवण्याची ही संधी ऑलिम्पिकच्या निमित्तानं भारताला मिळाली। इंडियन ऑलिम्पिक हाऊसचं काल उद्घाटन झालं। पहिल्या T20 सामन्यामध्ये भारतानं श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला। कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतानं 214 धावांचं लक्ष्य ठेवलं। रियान परागनं 5 धावा घेत 3 विकेट घेतल्या। केदारनाथ यात्रा मार्गावर सोनप्रयाग जवळ शटल पार्किंग जवळ दरड कोसळली। डोंगराच्या वरच्या भागातून दरड कोसळली। दरड कोसळण्याच्या अंदाजामुळे यात्रा काही काळ थांबवली होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। रस्त्यावरची दरड हटवल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू झाली।